जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आज आपण या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत। गणित विषयाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात सोपा विषय आहे आणि सोपा घटक आहे तो म्हणजे स्थानिक किंमत, ज्याला आपण म्हणतो प्लेस व्हॅल्यू। या घटकावर 2024 ला पोलीस भरतीला कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचे आहेत। तर चला सुरुवात करूया आपण। पहिला प्रश्न, मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हणते, तर 5 ॲट दी रेट, या ठिकाणी 5 ॲट दी रेट 4 ॲट दी रेट, या ठिकाणी ही संख्या दिलेली आहे। या संख्येनंतर जर पाहिलं तुम्ही तर या संख्येमध्ये काय म्हणते 4, त्याच्यानंतर ॲट दी रेट, या ज्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे त्यांचे स्थानिक किमतीतील फरक या ठिकाणी दिलेला आहे 297। तर ॲट दी रेटच्या जागी कोणता अंक असेल? प्रश्न विचारलेला आहे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती किंवा पोलीस चालक भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, स्थानिक किंमत ही तुम्हाला माहिती आहे स्थानानुसार बदलत जाते। एकक स्थानी अंक असेल त्याची किंमत 1 च्या पटीत असते, दशक स्थानी असेल त्याची 10 च्या पटीत असते, शतक स्थानी असेल त्याचे 100 च्या पटीत असते। या पद्धतीने स्थानिक किंमत काढायची असते। स्थानिक किंमत समजून घ्या, ज्याला येत नसेल किंवा समजत नसेल त्याने जसा आपण अंक घेतला 2, 3, 5, 6 आणि 8, हा 8 एकक स्थानी आहे, याला 1 ने काय करायचं इंटू, याचा अर्थ 8। या 6 ची स्थानिक किंमत दशक स्थानी आहे, याचा अर्थ 60। हा 5 शतक स्थानी आहे, याचा अर्थ 500। हा सहस्त्र म्हणजे 1000 ठिकाणी आहे, याचा अर्थ स्थानिक किंमत आहे 3000 आणि याचा आहे या ठिकाणी पाहिलं तर ही 20000। म्हणजे स्थानानुसार ही किंमत काय होते, बदलते। ह्या अंकाला 1 ने काय करायचा असतो, गुणायचा असतो, या अंकाला 10 ने गुणायचा असतो, या अंकाला 100 ने, सहस्त्र म्हणजे 1000 ठिकाणी असलेल्या संख्येला 1000 ने आणि त्याच्यानंतर 10000 ने या पद्धतीने गुणायचं असते। किंवा साध्यात साधी जर पद्धत पाहिलं तुम्ही तर ह्या अंकाच्या समोर जेवढे अंक असतील तेवढे शून्य दिले तरी त्या अंकाची काय निघते, स्थानिक किंमत निघते। हा आपल्या या ठिकाणी बेसिक माहिती आहे, चला सर्वांना माहिती असेल अपेक्षा करतो। आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेकंदात, पेन नाही लागलं पाहिजे या हिशोबाने तुम्हाला काढायचं आहे। मग या ठिकाणी आपल्याला समान अंक दिलेला आहे आणि या दोघांच्या स्थानिक किमतीचा फरक दिलेला आहे 297। याचाच अर्थ 297 केव्हा येईल, या दोनही त्या ठिकाणी आपल्याला समान अंक ठेवावा लागेल। मग समान अंक ठेवताना काय करायचं, जो फरक दिलेला असते ह्या फरकामधला जो डावीकडून पहिला अंक असते, या पहिल्या अंकाच्या समोरील अंक म्हणजे 2 आहे, 2च्या समोरील अंक काय असेल, 3 असेल। हा 3 या ठिकाणी ठेवला तर आपल्याला याच्यातील फरक किती मिळेल, 297 मिळेल। जर तपासून पाहायचं असेल तर या ठिकाणी ही संख्या या पद्धतीने ठेवता येईल। मग ह्या 3 ची स्थानिक किंमत 3, ह्या 3 ची स्थानिक किंमत 300। मग 300 मधून जर तुम्ही 3 वजा केलं तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर काय मिळेल, फरक 297 मिळेल। म्हणजे फरक किती दिलेला असो, लाखामध्ये असो, हजारामध्ये असो किंवा मग करोडोमध्ये असो, पण जो पहिला अंक आहे त्या डावीकडून पहिल्या अंकाच्या पुढचा अंक आपल्याला त्या ॲट दी रेटच्या ठिकाणी किंवा मग स्टारच्या ठिकाणी ठेवायचा असतो। ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक काय असेल, उत्तर 3 असेल। याचाच अर्थ या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, तर या पद्धतीने काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल। म्हणजेच ॲट दी रेटच्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, 3 लिहायचं आहे, पर्याय क्रमांक 1 त्या ठिकाणी उत्तर असेल। चला पुढील प्रश्न बघा, 12 दशक गुणिले 10 शतक वजा 3 एकक बरोबर किती? प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 13 वडसा गडचिरोली पोलीस भरती 2024 ला। मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर 12 दशक दिलेला आहे। काय दिलेला आहे, 12 दशक गुणिले काय दिलेला आहे, तर 18 शतक दिलेला आहे। 18 शतक वजा काय दिलेला आहे, तर 3 एकक या पद्धतीने दिलेला आहे।
एककची किंमत 1 असते, शतकची किंमत 100 असते आणि दशकची किंमत किती असते 10. 12 दशक याचाच अर्थ 12 गुणिला 10 या पद्धतीनं करता येईल. गुणिला काय होईल 18 शतक याचा अर्थ 18 गुणिला 100 आणि वजा 3 एकक म्हणजे 3 गुणिला 1 या पद्धतीनं करता येईल. मग 12 काय होईल 120 गुणिला 18 एका 18 याचा अर्थ 1800 वजा 3 एक 3 या पद्धतीनं करता येईल. मग या ठिकाणी 12 18 जर पाहिला तर 18ला गुणा तुम्ही 18 दुनी 36 18 एका 18 18 आणि 3 काय होईल 21 आणि हे 3 शून्य या पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी काय आलं उत्तर आपलं मायनस काय करा 3. मग या ठिकाणी उत्तर काय आलं आपलं 2,16,000 या पद्धतीनं आलं. याच्यातून आपल्याला वजा काय करायचं आहे तर 3 करायचं आहे. मग 3 वजा केलं तर या ठिकाणी काय होईल शून्यातून 3 गेले 7. मग या ठिकाणी 9 9 या ठिकाणी 6 मधून काय गेलं 1 गेलं काय होईल 5 हा 1 आणि त्याच्यानंतर 2 जशाला तसा म्हणजे उत्तर असेल 2,15,997. मग 2,15,997 म्हटलं तर हे पाहायला मिळते आपल्याला पर्याय क्रमांक 3 ला. तर पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. छोटासा टॉपिक आहे, सर्वांना येणारा टॉपिक आहे. माझा एकमेव उद्देश आहे तुम्हाला प्रश्नांची ओळख करून देणे, कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची जाणीव करून देणे हा माझा एकमेव हेतू आहे. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. मग या ठिकाणी 51.354 व 26.142 या दोन संख्यांमध्ये 4 च्या स्थानिक किमतीतील फरक प्रश्न विचारलेला आहे. SRPF गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर पोलीस सिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी पहिली संख्या आहे 51.354 आणि दुसरी संख्या आहे 26.142 आणि या संख्येमध्ये 4 च्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. मग या ठिकाणी ह्या 4 आहे, इकडे जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी हा 4 आहे. ह्या 4 ची स्थानिक किंमत काढून घ्या, ह्या 4 ची स्थानिक किंमत काढून घ्या. पॉइंट नंतरच्या अंकांची स्थानिक किंमत तुम्हाला काढता येईल. पॉइंटच्या नंतरची स्थानिक किंमत 0 पॉइंट मध्ये येते. या ठिकाणी 1 2 अंक आहेत, या ठिकाणी 2 शून्य द्या आणि या ठिकाणी 4 ही काय झाली तर या 4 ची स्थानिक किंमत झाली. ह्या 4 ची स्थानिक किंमत काढताना पॉइंट किंवा 0 पॉइंट 1 अंक आहे 0 द्या, 4 जशाला तसा या पद्धतीने करा. मग आता फरक विचारला आहे. मग फरक विचारला आहे तर निश्चितच फरक म्हणजे काय असते वजाबाकी. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर 0.004 मधून ही संख्या 0.04 ही काय करायची आपल्याला वजा करायची आहे. सॉरी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला या संख्येतून ही संख्या वजा 0.04 वजा काय होईल 0.004 या पद्धतीने वजा करायची आहे. मग या ठिकाणी 0 ठेवा. मग 10 मधून 4 गेले 6 उरले, इकडे उरले 3 याचा अर्थ 3. मग या ठिकाणी 0 पॉइंटच्या खाली पॉइंट आणि 0 मग काय असेल फरक तर 0.036 या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. दोनही संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजेच काय करायची असते आपल्याला वजाबाकी करायची असते. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. प्रश्न काय म्हणते 645.2375 या संख्येतील 2 व 7 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. सारखाच प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प पोलीस भरती 2024 ला. संख्या कोणती आहे 645 पॉइंट काय विचारला आहे तर 2375 यातील 2 आणि 7 या दोन संख्यातील 2 आणि 7 मग 2 ही संख्या आहे 7 ही संख्या आहे त्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. मग या ठिकाणी आपल्याला याची स्थानिक किंमत काढता येईल 0.2 आणि याची स्थानिक किंमत काढता येईल या ठिकाणी 0.007 या पद्धतीने काय काढता येईल आपल्याला स्थानिक किंमत काढता येईल. जर स्थानिक किंमत काढता येत नसेल तर मी या संख्येचं सगळ्या अंकांची स्थानिक किंमत काढून देतो.
एकदा पाहून टाका. पॉईंट नंतरची अंक पाहिलं, एकक स्थानाचा अंक 5, याचा अर्थ 5. याचं जर पाहिलं तर याची स्थानिक किंमत 40, याची जर स्थानिक किंमत पाहिलं तर याची स्थानिक किंमत होईल 600. पॉईंटच्या नंतरच्या अंकांची स्थानिक किंमत काय असते? जेवढा अंक असतील ते 3चे काढायचे आहेत. 3च्या डावीकडे एक अंक आहे, याचा अर्थ 1 0 आणि 3. ह्या 7ची स्थानिक किंमत काढायची असेल तर पॉईंट 7च्या अगोदर 2 अंक आहेत, याचा अर्थ 7 आणि याच्यानंतर 5 म्हटलं तर या पद्धतीने या ठिकाणी 5 असं प्रत्येक अंकाची तुम्हाला स्थानिक किंमत काढता येईल. आता या ठिकाणी आपल्याला 2 आणि 7च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. निश्चितच आपल्याला काय करायला लागेल, 0.2 मधून 0.007 काय करायला लागेल वजा, मग अंक सारखे करा. मग या ठिकाणी उरले 3, या ठिकाणी काय उरले 9, या ठिकाणी काय उरले 1 आणि या ठिकाणी पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0.193 हा काय निघाला फरक. आणि पर्याय क्रमांक 1 ला हे आपल्याला उत्तर दिलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न सेम काय दिलेला आहे, किमतीतील फरकावर. आता ह्या प्रश्नाचं उत्तर काढताना तुम्हाला बिलकुल पेनची आवश्यकता नाही. फरकाकडे पहा, लगेच डाव्या बाजूचा जो अंक आहे त्याच्या समोरील अंक लिहा. मग या ठिकाणी संख्या कोणती दिलेली आहे याच्याशी तुम्हाला घेणदेण नाही. या ठिकाणी फरक किती दिलेला आहे याच्याशी घेणदेण आहे. मग या ठिकाणी फरक दिलेला आहे किती, तर 19,800. मग या ठिकाणी डावीकडील अंक कोणता आहे 1, 1च्या पुढील अंक कोणता आहे 2. याचा अर्थ या ठिकाणी @च्या ठिकाणी आपल्याला काय लिहायला लागेल 2 लिहायला लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. तपासून पाहू शकता. 5 @च्या ठिकाणी 2 लिहा, 4 2 3 9 या पद्धतीने लिहिला. मग या 2ची किंमत 200, या 2ची किंमत काय होईल 4 शून्य आहेत, याचा अर्थ या ठिकाणी 20,000. मग 20,000 मधून तुम्ही काय केलं या ठिकाणी तर 200 वजा केलं तर उत्तर काय येते बघा 0 0. या ठिकाणी काय आलं 8, या ठिकाणी काय आलं 9, या ठिकाणी काय आलं 1 म्हणजे 19,800 हा काय असेल तुमचं योग्य उत्तर असेल. तर अशा प्रश्नांमध्ये कोणताही वेळ न घालवता तुम्हाला त्या ठिकाणी योग्य उत्तर टिक करून पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न, 0.06945 मधील 9च्या स्थानाची मूल्ये काढा. मग आता स्थानाची मूल्य काय याचाच अर्थ 0.06945 याच्यातला सगळ्यात महत्वाचा अंक आहे मित्रांनो 9. मग या 9ची स्थानिक किंमत काय असेल, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा, 0 1 आणि दुसरा अंक 1 आणि हा 9 जशाला तसा. याचा अर्थ 0.009 हे काय झालं याचं स्थानिक मूल्य झालं. तर आपलं उत्तर काय असेल 0.009. पर्यायाकडे चला. आता या ठिकाणी पर्याय कसं दिलेला आहे तर पूर्ण संख्येमध्ये अपूर्णांकात दिलेला आहे. मग या ठिकाणी 0.009 पॉईंट नंतर 3 अंक आहेत. याचाच अर्थ याला अपूर्णांकात करण्यासाठी याला कितीने भागायला लागेल 1000 ने भागायला लागेल. तेव्हा याचं उत्तर काय येईल तर 9 भागिले 1000 या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. 3 अंक आहेत म्हणून आपण 1000 ने भागलं. जर या ठिकाणी 2 अंक असते तर डिवायडेड बाय काय केलं असता 100. 1 अंक असता तर काय केलं असता डिवायडेड बाय 10. 3 अंक आहेत म्हणून 9 भागिले काय असेल 1000. पर्याय क्रमांक 4 हा काय होईल तर आपलं योग्य उत्तर होईल. सगळे प्रश्न हे साधे सोपे आहेत. फक्त प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात याची ओळख करून देणे हा माझा एकमेव उद्देश आहे. चला हे सगळे प्रश्न तुम्हाला येण्यासारखे आहेत. पुढील प्रश्न लक्षात घ्या. एका संख्येच्या शतक दशक एकक स्थानी अनुक्रमे 3 x आणि 7 हे अंक आहेत. तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली आहे. काय विचारली आहे बेरीज विचारली आहे. मग या ठिकाणी 3 अंक दिलेले आहेत. एक आहे शतक, त्याच्यानंतर आहे दशक आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो एकक. या ठिकाणी शतक ठिकाणी काय दिलेलं आहे 3, या ठिकाणी दशक ठिकाणी काय दिलेलं आहे x आणि या ठिकाणी एकक ठिकाणी काय दिलेलं आहे 7. मग या ठिकाणी काय कराल तुम्ही, एककची किंमत नेहमी 1 असते म्हणजे 1 करा, दशकची किंमत नेहमी 10 असते म्हणजे × 10 करा, शतकची किंमत नेहमी 100 असते म्हणजे काय करा × 100 करा. मग या ठिकाणी बेरीज विचारली आहे याचा अर्थ प्लस करा. मग 300 गुणिले 100 याचा अर्थ काय होईल 300
अधिक x गुणिला 10 म्हणजे काय होईल 10x प्लस 7 गुणिला 1 म्हणजे काय होईल 7. ही काय झाली तुमची बेरीज झाली. पण या ठिकाणी हे दोन्ही चल सारखे आहेत, याचा अर्थ यांचा आपण प्लस करू शकतो. म्हणजे या ठिकाणी 10x अधिक 300 आणि 7 याचा अर्थ 307 हा काय होईल आपलं योग्य उत्तर होईल. मग या ठिकाणी पर्यायामध्ये आहे का आपल्याकडे? मग या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 10x प्लस 307 हा काय झाला आपलं योग्य उत्तर झाला. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 270006 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? तुम्हाला सहज समजलं असेल की आपल्याला तुम्हाला कल्पना आली असेल की आपल्याला नेमकं करायचं काय आहे. मग या ठिकाणी संख्या काय आहे तर 2 7 त्याच्यानंतर 0006 या ठिकाणी तुम्हाला 7 या संख्याची स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे. 7 एकक स्थानी आहे, या ठिकाणी 1 आहे. ह्या 7ची स्थानिक किंमत निश्चितच काय असेल 7 असेल. याचं स्थानिक किंमत काढायची झाली तर 7 लिहा. इकडे किती अंक आहे 3 आणि 2 5 5 शून्य द्या. ही काय झाली याची स्थानिक किंमत झाली स्थानिक किंमत. मग फरक विचारला आहे निश्चितच या संख्येतून ही संख्या काय करू आपण वजा करू. काय होईल मग वजा ही स्थानिक किंमत वजा करा. वजा या ठिकाणी काय उरलं 3. मग या ठिकाणी काय उरलं 9 9 9 9 आणि या ठिकाणी 1 कमी याचा अर्थ 6. म्हणजे या ठिकाणी एकक दशक शतक हजार 10,000 लाख 6,99,993 ही काय असेल तर आपली योग्य किंमत असेल. मग कोणत्या ठिकाणी आहे तर 6,99,993 पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न तर या ठिकाणी किंमत आहे 6,54,897 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती? प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी 9ची स्थानिक किंमत एकदम साधी आहे, एकदम सोपी आहे. साध्या संख्येमध्ये घेतलं तुम्ही तर 9ची स्थानिक किंमत ह्या 9 लिहा. याच्या पुढे उजवीकडे किती अंक आहेत 1 1 शून्य द्या. ही काय झाली याची स्थानिक किंमत झाली. साधा आणि सोपा विषय आहे. मग या ठिकाणी काय झालं पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय म्हणतो तर पुढील प्रश्न आहे 7,663 या संख्येतील 6 या संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती? मग या ठिकाणी आता ही संख्या दिलेली आहे. ह्या 6ची किंमत झाली 60, ह्या 6ची किंमत झाली 600. फरक विचारलेला आहे. फरक म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं काय असते तर या ठिकाणी करायची असते वजाबाकी. मग वजाबाकी करायची तर कोणाची मोठ्या संख्येतून लहान संख्या. मोठी संख्या आहे आपली 600. या संख्येतून 60 वजा करा 0 4 540 हा काय असेल तर या दोनही 6च्या स्थानिक किमतीतील फरक असेल. मग या ठिकाणी 540 पर्याय क्रमांक 2 हा काय झाला आपला योग्य उत्तर झाला. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. 9,783 या संख्येतील 7 कोणतं 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? मग आता स्थानिक किंमत ही स्थानानुसार ठरते. 3चं 3 8च्या 80 आणि 7चं 700 आणि 9चं 9,000 ही काय झाली स्थानिक किंमत झाली. काय झाली स्थानिक किंमत झाली. पण या ठिकाणी विचारलाय आपल्याला दर्शनी किंमत. दर्शनी किंमत काय असते मित्रांनी जे अंक किंवा जो अंक दिसते त्या अंकाची दर्शनी किंमत तीच असते. जो दिसते ज्याचं दर्शन होते तीच असते. याचा अर्थ 3चं दर्शनी किंमत 3 8चं 8 7चं 7 9चं 9. मग आता काय होईल मग दर्शनी किंमत कोणाची विचारली आहे 7ची. मग 7ची स्थानिक किंमत किती आहे तर 7ची स्थानिक किंमत होती 700. मग दर्शनी किंमत किती होईल 7ची तर ती होईल 7. मग फरक विचारला आहे याचा अर्थ काय कराल वजा. मग या ठिकाणी 700 मधून 7 गेले तर काय उरलं 693 हा काय असेल तर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत याच्यातील फरक असेल. पर्याय क्रमांक 4 हा काय झाला आपला योग्य उत्तर झालं.
किती सोपा आहे पहा. पुढील प्रश्न लक्षात घ्या. पुढील प्रश्न काय म्हणते तर 95074342 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता हा प्रश्न तुम्हाला थोडासा कन्फ्यूज किंवा थोडासा गोंधळात टाकू शकतो, कारण काय विचारली आहे पट. मग पट विचारली आहे तर काय कराल, कोणाचं विचारलं आहे 4 ची स्थानिक किंमत किती होईल 400. जे जे अंक दिलेले आहेत त्या त्या अंकांची स्थानिक किंमत सुरुवातीला काढून घ्या. मग कोणाचं विचारलं आहे 2 ची स्थानिक किंमत 2. काय म्हणते 4 ची स्थानिक किंमत 400. 2 या अंकाच्या म्हणजे बरोबर करा. 2 या अंकाच्या स्थानिक किंमत 2 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तुम्ही म्हणा x पट आहे. मग या ठिकाणी गुणीला काय कराल तुम्ही x काय कराल x कराल. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं x ची किंमत काढायची आहे, याचा अर्थ x बरोबर 400 डिवायडेड बाय 2 म्हणजेच या ठिकाणी काय येईल उत्तर तर 200 पट येईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय झाला आपला योग्य उत्तर झाला. ज्यालाही अंकाच्या म्हणते तर तो नेहमी भागाकारात टाकायचा आणि त्याचा काय करायचा भागाकार. आलेलं उत्तर काय असेल पट मिळत असते, लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न घेऊ. काय म्हणते पुढील प्रश्न तर या ठिकाणी 43,528 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. सेम सारखा प्रश्न आहे. काय करायचं ज्याला च्या लागून आला किमतीच्या ती संख्या भागाकारामध्ये टाकायचा. याचाच अर्थ 3 ची स्थानिक किंमत काय झाली तुमची 3000 झाली. मग 2 ची स्थानिक किंमत काय झाली तर 20 झाली. तुम्ही डायरेक्ट जर 3000 भागीला काय केलं 20 याचा अर्थ 0 0 कपलं 15 दुनी 30 याचा अर्थ तुम्हाला उत्तर मिळाला 150 पट. जर बाय मेथड तुम्ही काढला 3 ची स्थानिक किंमत 3000 बरोबर 2 ची स्थानिक किमतीच्या काय म्हणते 2 च्या स्थानिक किमतीच्या म्हणजे x पट. याही नुसार काढलं तुम्ही तर याच्यानुसार काय होईल 20 आहे. मग याच्यानुसार केलं तर काय होईल ही सुद्धा काय निघेल 150 पट. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. तर मित्रांनो सगळे प्रश्न एकदम साधे आणि सोपे आहेत. फक्त तुम्हाला प्रश्नाची जाणीव करून देणे आणि ते प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात हे सांगणे माझा एकदम उद्देश आहे. जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि जर अजून याच्यापेक्षाही व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की आजच या चॅनलला काय करा तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती संदर्भात सगळ्या व्हिडिओज किंवा सगळं जे चॅनलला आपण देतोय ते सगळे पोलीस भरतीचेच असतात. यासाठी नक्की आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. काय म्हणतो पुढील प्रश्न 372500 या संख्येत 2 ची स्थानिक किंमत किती. आता एवढे साधे सोपे प्रश्न विचारलेले आहेत. रत्नागिरी पोलीस चालक भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मला वाटते मी मॅक्झिमम गणितातल्या सगळ्या घटकांच्या या ठिकाणी विश्लेषण टाकलेलं आहे. तर ते सगळे व्हिडिओ पाहून टाका. आपल्या चॅनलला ज्या प्लेलिस्ट बनलेली आहे 2024 गणित प्रश्न विश्लेषण हे प्लेलिस्ट जर तुम्ही ओपन केले तर तुम्हाला सगळे गणित विषयाचे त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतील. मग या ठिकाणी 2 ची स्थानिक किंमत म्हटलं 2 च्या पुढे 3 अंक आहेत 3 शून्य द्या ही झाली या संख्येची स्थानिक किंमत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या.
पुढील प्रश्न काय म्हणते, संख्या दिलेल्या आहेत 12,345, दुसरी संख्या दिलेली आहे 54,321, चौथी संख्या दिलेली आहे 45,231 आणि त्याच्यानंतरची संख्या दिलेली आहे 21,354. यापैकी 5 या अंकाची स्थानिक मूल्ये कोणत्या संख्येत सर्वात जास्त आहे? प्रश्न विचारलाय कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2023 ला. मग या ठिकाणी कोणत्या 5ची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त आहे? मग ह्या 5ची स्थानिक किंमत 5 असेल, ह्या 5ची स्थानिक किंमत 4 शून्य आहेत, याचा अर्थ 50,000 होईल. सॉरी 4 अंक आहेत, याचा अर्थ 4 शून्य. या 5ची स्थानिक किंमत 3 अंक आहेत, याचा अर्थ 3 झिरो. आणि ह्या 5ची स्थानिक किंमत 1 अंक आहे म्हणून 1. आता डायरेक्ट तुम्हाला चारही संख्येचं जर तुम्ही काय केलं, ऑब्झर्वेशन केलं, तर तुम्हाला निश्चितच याची किंमत सगळ्यात जास्त दिसते. म्हणजे ती संख्या कोणती असेल? 54,321. मग 54,321 या संख्येमध्ये 5ची स्थानिक किंमत कशी आहे? सर्वात जास्त आहे. तर या पद्धतीने 2024 ला आलेले मी स्थानिक किमतीवरचे सगळे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर याच पद्धतीनं अजून पुन्हा आपण समोरच्या व्हिडिओमध्ये GS म्हणजे सामान्य ज्ञान या घटकाचं आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे आणि सगळे A to Z प्रश्न घ्यायचे आहेत. कारण सामान्य ज्ञान हा घटक खूप वास्ट आहे किंवा त्याची डेप्थ खूप जास्त आहे. हा 1 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा विषय नाही, तर सगळे जिओग्राफी असेल, इतिहास असेल, विज्ञान असेल, त्याच्यानंतर राज्यशास्त्र असेल, त्याच्यानंतर पंचायत राज असेल, या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. तर चॅनलवर नक्की राहा. चला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसह उद्याला. तोपर्यंत जय हिंद, जय